नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्चना जोशी आणि हे ब्रह्मविन गुरुवर्य गोविंद काका राहणे यांच्या कृपा आशीर्वादाने दादा गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज दरबार ओझर मी तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गुरुवर्य श्री भागवत आप्पा शिष्य मंडळ नाथ भक्त परिवार महाराष्ट्र राज्य. आता मी यांना भेटायला आले. खरं ते माझ्या गावचे आहेत आणि हे मला पण माहीत नव्हतं. तर तुम्ही बघू शकता इकडे जो स्पेशल म्हणजे माझ्या गावचे ओझरवरून मी साईकेडाकर आणि माझ्या गावापासून 12 ते 15 किलोमीटर ओझरवरून बडे बाबा म्हणजे गुरुवर्य आपले नाथभक्त ते आलेले इथे त्र्यंबकमध्ये महाप्रसाद म्हणजे ते करतात नाही का भंडारा वगैरे करतात. तर माझ्या सिस्टरला त्या दादांचा कॉल आलेला होता. तर म्हटलं चला जाऊया भेटूया, कारण की मला माहीत नव्हतं नाही का ते इथं आहे. असं माहीत असतं तर मी ऑलवेज आलेच असते. पण मग मी खूप नशीबवान की मला इथं प्रत्यक्षात त्यांचं दर्शन भेटलं आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला या पुण्यनगरीत येऊन म्हणजे चक्क महादेवाच्या मंदिरात आणि श्रावण सोमवार म्हणजे उद्याचा सोमवार म्हणजे त्यांनी अक्षरशः भंडारा वगैरे लावलेला आहे आणि खूप छान त्यांनी आम्हाला भंडारा वगैरे दिला, प्रसाद दिला. नमस्कार. आदेश. तर एवढे काय माहित नाही. तुम्ही कुठून आले? मी सायखेडा. तर भेटते मी त्यांना. धन्यवाद. ही माझी ताई, ही माझी दाजी आणि हे माझ्याच गावचे आम्ही गावकरीच आहे. दूध डेअरीवाले ते आणि हे आपले ते बडे बाबा. नमस्कार. 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 तर किती वर्षापासून करताय हे? मी 21 वर्षापासून करतोय. आता हे किती 21वा वर्ष? नाही, इथं मी म्हणजे नाथ भक्तीमध्ये मी 21 वर्षापासून आहे. अच्छा. आणि माझा इथं दुसरा कार्यक्रम आहे, म्हणजे दुसरं वर्ष आहे माझं इथं महाप्रसादाचं. आणि म्हणजे महाप्रसाद आहे तुम्हीच करता का? हो, आम्ही स्वतःच भंडारा करतो. वगैरे? सगळं मंडळ करतं आमचं. अच्छा, हे सगळे तुमचे? हे सगळे माझे मंडळ आहे. नमस्कार दादा. आदेश. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा, मला एवढं काही माहित नाही. मी आता आधी सांगते, नाही तर उगीच चुकीचं निघून जायचं. तर त्र्यंबकला येऊन तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला फार छान वाटलं. तर मला तुम्ही आता हे सांगा, म्हणजे हे तुम्ही जे उपवास वगैरे करतात तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला फार आनंद वाटतो याच्यामध्ये, कारण याच्यामधून आम्हाला एक वेगळा आनंद भेटतो आणि आम्हाला शिवशक्ती प्राप्ती होते याच्यामधून. अन्नदान करणं म्हणजे सगळं श्रेष्ठ दान आहे. आम्ही या दानाला फार महत्व देतो आणि आम्ही 2 वर्षापासून हा वसा उचललाय. आम्ही 3 वर्षापूर्वी आमचं नाथ मंदिर आम्ही निर्माण करायचा प्रयत्न केला, पण या नगरीमध्ये आजपर्यंत नाथांच्या ज्या विधीसाठी जो पैसा लागतो आज कोणपर्यंत इथं गोळा करायला आलं नाही. म्हणजे भिक्षा मागायला आजपर्यंत कोणीच आलं नाही. तर पहिलं कार्य आम्ही केलं 3 वर्षापूर्वी आणि त्याच्यामधून मी एक शब्द दिला का मी या दरबारामध्ये महाप्रसाद म्हणून एक भंडारा करेन आणि तो मी पालन करतोय. आता हे माझं दुसरं वर्ष आहे आणि इथून पुढून पण तो चालू राहावा अशी आमची शिवशक्ती आम्हाला सांगावं. होईल ना, देवाच्या मनात असेल तर काय नाही होत. ते तर आहेच. तर मस्त वाटलं तुम्हाला पण भेटून, म्हणजे मला खरं तर माहितच नव्हतं आणि ओझरला एवढं जवळ असून पण म्हणजे खरंच मला माहित नव्हतं. माहित असतं तर मी डेली आले असते नाही का दर्शनाला वगैरे. एका दिवशी येऊन जा, हाय आमचा दरबार ओझरमध्ये. ओझरमध्ये ना? ठीक आहे. तसं माझं कंटिन्यू येणं जाणंच असतं. चालेल चालेल. आणि हे सर्व तुमचे शिष्य? हे शिष्य माझे मुलंच आहे, शिष्य आणि मुलंच आहे माझे. अच्छा. या पुण्यनगरीमध्ये प्रसाद वाटून व आमच्या गुरूंची सेवा करून आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या गुरुचे कार्य असेच पुढे चालू राहावे ही या भगवंताचरणी प्रार्थना. होईल नक्कीच होईल. आपण एवढं मनापासून करतोय म्हटल्यावर आपल्या सोबत आपले बाबा आहेत त्यावेळेस विषयच नाही होणारच. एवढं सर्व तुम्ही कष्ट घेतायत त्यामुळे व्हायलाच पाहिजे आणि इथून पुढे चालत राहावं. मी दरवर्षी यायलाच पाहिजे तुमच्याकडे इंटरव्ह्यूला. धन्यवाद. धन्यवाद. तर माझा युट्यूब चॅनल आहे अर्चना जोशी म्हणून, तर तुम्हाला त्यावर व्हिडिओ बघायलाच भेटेल. तर सर्वांचे खरंच मनापासून आभार बरं का. धन्यवाद. मलाही माहित नव्हतं खरं तर. आता मी निघणार होते पण माझी दाजी आणि ती ताई बोलली की आपल्याला जायचंय एका व्यक्तीला भेटायला. आम्हाला वाटलं त्यांनाच भेटायचंय की काय. कृपेने आज माझं तुमच्यासोबत दर्शन झालं नाही तर मला माहित पण नव्हतं. आणि खरंच धन्यवाद. आणि काय म्हणतात त्याला, कुलदैवत आपलं मडीची देव आपलं काय म्हणतात. हा, तर आम्ही पण तिकडे दरवर्षी जात असतो आणि आताही जाऊन आलो आम्ही.
लाजतात काही काही जण प्रसाद घ्यायला. हो, प्रसाद घ्यायला. खरं तर माझी आजी आहे ना, आता 105 वर्षाची झाली आता माझी आजी. म्हणजे तिच्या अंगामध्ये आपलं दत्त महाराज नाही का, त्यांच्या कृपे म्हणजे ते हवा येतात आणि अजूनही आहे, चालते फिरते सगळं काही, म्हणजे तिला कुठलंही. हो हो. तर म्हणजे आहे त्यांच्या त्या नाथभक्तांमधलेच आहेत ते. आमचं कुलाचार वेगळं, त्यांचं वेगळं नाही का. माझी मम्मी वेगळी, माझे मामा वेगळे, त्याच्यामुळे एवढं काही मला त्यातलं माहित नाही. पण आम्ही तरी करतो. माझी आजी आहे अजून. तसं मी तिला दाखवेल, सांगेल की मी तुम्हाला भेटले, तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्या पाठीशी आणि पुन्हा कधी भेट झाली तर ओळख द्या. चला, धन्यवाद. येऊ का? हो. आदेश. मी आज त्यांना भेटायला आले, कारण की आज खूप गर्दी पण होती, उद्या फार गर्दी राहील, त्यामुळे मला जमणार नाही. त्यामुळे मी आजच त्यांना भेटायला आली. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ. शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.